राज्यपाल आचार्य देवव्रत हे आता विधिमंडळामध्ये दाखल झाले आहेत। त्यांचं मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आणि हे सगळे मान्यवर आता विधान भवनात जात आहेत। आपण थेट दृश्य सध्याची विधान भवन परिसरातली पाहतोय। शासकीय मानवंदना इथे संपन्न झाली आहे। आचार्य देवव्रत यांचं सगळ्या मान्यवरांकडून स्वागत करण्यात आलं। त्यांचं स्वागत झाल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीत पार पडलं आणि महाराष्ट्र गीत पार पडल्यानंतर त्यांना शासकीय मानवंदना या ठिकाणी देण्यात आली आणि आता हे सगळे मान्यवर विधी मंडळामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी काहीच क्षणामध्ये अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। त्या आधीची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सुद्धा आचार्य देवव्रत जे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे त्यांचं स्वागत करण्यात आलं। राज्यपालांच्या अभिभाषणानं आता थोड्याच वेळात या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। आचार्य देवव्रत यांचं अभिभाषण आता सुरू होणार आहे। तर आपण पाहतोय अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून सुरू होत आहे। यामध्ये विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे, कारण विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत। त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी यासह मंत्रालयातील लाचखोरी, अजितदादांचा विमान अपघात यासह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत विरोधक या ठिकाणी असणार आहेत आणि आता थोड्याच वेळात राज्यपालांचं अभिभाषण सुरू होईल। राज्यपालांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 15 विधेयकं मांडली जाणार आहेत असंही सूत्रांकडून कळतंय। त्याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे मुद्दे खरं तर यामध्ये सुचवलेले होते त्यांचा सुद्धा सूचनांचा समावेश यामध्ये करण्यात आलाय अशी माहिती समोर येते। आज या अधिवेशनामध्ये नेमके काय काय मुद्दे उपस्थित केले जातात त्याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात राज्यपालांचं अभिभाषण इथे होणार आहे आणि त्यानंतर या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। आजचं हे अधिवेशन नेमक्या कोणत्या मुद्द्यांमुळे गाजणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान महत्त्वाचं म्हणजे यंदाचं हे अधिवेशन जे आहे ते अजित पवारांविनाच होणार आहे। त्यामुळे अर्थसंकल्प जो यंदाचा महाराष्ट्राचा आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडतील। दरम्यान अजितदादांनी खरं तर गेल्या काही दिवसांच्या आधीच अर्थसंकल्पाची सगळी तयारी करून ठेवल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय काय असतं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्यांविनाच होणार आहे। विधानसभेला सुद्धा विरोधी पक्षनेता नाहीये, तर विधान परिषदेला सुद्धा विरोधी पक्षनेता नाहीये। वारंवार विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेत्याची मागणी सरकारकडे केली होती, मात्र अजून सुद्धा ही मागणी पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे विधान परिषदेतील अंबादास दानवे यांचा कार्यकाळ सुद्धा विरोधी पक्षनेत्याचा संपलेला आहे। त्यामुळे विधान परिषदेला सुद्धा यंदा विरोधी पक्षनेता नसणार आहे। आपण ही दृश्य काही वेळापूर्वीची पाहतोय। राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं मान्यवरांकडून स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडून राज्यपालांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आणि सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। महत्त्वाचं म्हणजे विधानसभेत आज अजित पवारांसंदर्भात शोकप्रस्ताव सुद्धा मांडला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या शोक प्रस्तावावर भाषण करणार आहेत। विधानसभेत अजित पवारांबाबतचा हा शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे। काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यासह पार्थ पवारांनी अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं। फक्त त्यांच्याकडूनच नाही तर वारंवार विरोधकांकडून सुद्धा या चौकशीची मागणी होते। अजितदादांचा विमान अपघात आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले। त्या पार्श्वभूमीवर इथे काय घडामोडी घडतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि आता थोड्याच वेळात राज्यपालांच्या अभिभाषणानं इथे अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत हे आता इथे पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि इतर महत्त्वाचे मंत्री, आमदार आता अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत। आजचा पहिलाच दिवस या अधिवेशनाचा आहे। थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होईल आणि राज्यपालांचं अभिभाषण या ठिकाणी सुरू होत आहे थोड्याच वेळात।